आता जे आपलं स्टेप फॉरवर्ड करायला ना, आपण हा जर दोन्ही पॅरलल केलेलं आहे तर काय आता असं मागे जाऊन मागे असं बॉडी शिफ्ट करून पुढे जायला होत नाही आणि तेवढा वेळ नाही मिळत, म्हणजे स्मूथली होत नाही. तर समजा माझा हा आतला इनर एज पॅरलल आहे आणि सेम ठेवला, तर मला पुढं लेफ्ट पाय बाहेर काढायचा असेल तर मला बॉडी लिटरली पायाच्या त्या बाजूला ढकलावं लागतंय आणि मग पाय जातो. त्यामुळे आपण बॅकला येतो आणि मग असं खेळतोय. तर त्याच्याऐवजी काय करायचं, हे जे पाय आहे ना हा ओपन करायचा, मागचा पाय टुवर्ड्स सेकंड स्लिप किंवा असं थोडंसं स्लाइट ओपन करायचा. त्याच्यामुळे मागे हा पाय काढायला इझी की ना, फक्त बेंड केला तरी हा लगेच जातं पुढे, है ना. कारण थोडं पण हा जर असा तर असा बेंड नाही होत, नी सरळ बेंड करून जाता येत नाही. पण ओपन जर केला हा राईट नी थोडी राईटली ओपन केली तर पटकन इझी आहे जायला आणि वेळ आरामात जाता येते. असं म्हणजे आपण असंच खालून असं जात येते आणि ड्राईव्ह मारता येतं. त्यामुळे ड्राईव्ह कवर ड्राईव्ह जात नाहीत, कारण आपण हे हे असं सरळ ठेवतो. हे ओपन करायचं आणि खाली वाकायचं आणि वाकले की नसतं, नी वाकलेलं असल्या तर आपल्याला आरामात पुढे जाता येतं. तर आता हे कवर ड्राईव्ह मी मारून दाखवतो किती इझिली हे जातो. हे ओपन केलं मी, नी मागचा नी म्हणजे पाय तो ओपन केला, त्या बाजूला टाकला, बेंड झालो, वेळ मिळाला ना मला, असं केलं मी, वाट बघत बसलो, फटकन मारलं मी.